जय भीम. मी आज तुम्हाला बटाट्याची चटणी, उकडलेले बटाटे त्याची चटणी बनवली आणि त्या बटाट्याची मी तुम्हाला आज बनवून दाखवणार आहे आलूचे पराठे. छान लागतात आलूचे पराठे आणि लहान मुलांना खूपच आवडतात. चटणी करायची सुरुवातीला अशी हे चटणी केली, बटाटे उकळून चटणी केली बटाट्याची आणि त्या चटणीमध्ये टमाटर, तिखट, मीठ टाकलं आणि हळद, किंचित मसाला, गोडा अशी पराठा करायचा. त्याच्यात हे असं सारण भरायचं, बटाट्याची चटणी. हे असं जुन्या बाया पुरणाची पोळी करत होते ना, तशा पद्धतीचं हे मग लाटायचं. हलक्या हाताने लाटून घ्यायचं. असे कोणी हलक्या हाताने लाटते, पण मला हलक्या हातानं फास्ट काम पाहिजे. असं लाटायचं. याची छान मस्त पराठा बनतो. कोणी याचे समोसे बनतात. झाले समोसे बनते. समोश्याला मैदा पाहिजे. मी हे गव्हाची कणिक आहे ना, हे गव्हाची कणिक भिजून ठेवून दिली ती म्हणजे 10 मिनिटं झाले. आता याच्यावर पराठा केला ना, याच्यावर असं तेल टाकायचं. आलूचे पराठे खूप छान होते, लहान मुलांना खूप आवडतो. याच्यावरून तेल टाकायचं. समोसे टाईपच आहे हे, पण समोश्याला कोणी मैदा वापरतो, आम्ही गव्हाची कणिक वापरली. गव्हाची कणिक अशी छान होऊ द्यायची, अशी म्हणजे फाटत नाही. मग बस किंचित एवढा उंडा घ्यायचा. आता कसं आहे, मला वाटते सगळ्यांनी घरातल्यांनी खाल्लं पाहिजे चांगलं पक्वान केलेलं. मला माझं काही वाटत नाही, कोणती भाजी कशी असं. मला दुसऱ्याचं मस्त आनंदानं सेवन केलं पाहिजे जेवण, असं वाटते मला. त्या दिवशी मी चटणी बनवली, दाखवली तुम्हाला पाट्यावर ठेचून. ते साधी चटणी होती. आणि ही बटाटे उकडून बनवले. बनवून लहान मुलांना डब्यावर देता येते. आपण कधी कधी जीवा म्हणजे भाजी काय ठेचते भाज्या खाऊन कंटाळा येतो ना, तर मग असं करायचं. हे तेल टाकायचं. आमच्या एका मुलाला आहे ना, आमच्या नाताला खूपच आवडतो. माझ्या नाताला तर वाटत असं ना, आता मी कधी खातो कधी नाही बटाट्याची जे हे आमचा बटाट्याचा पराठा. आपण हॉटेलमध्ये समोसे खातो, घरी समोसे करता येतं असं काही नाही, पण मला मैद्याचं आवडत नाही. घरच्या गव्हाचं चांगलं पौष्टिक आहार राहते. हे बघा, शेवड्या येतात या गव्हाच्या छान. एवढी चटणी राहिली, 2 टमाटे 2 करतो एवढा. एवढ्या झाल्या.
हे झाले आलूच्या चटणीचे पराठे. आता समाप्त करते. जय भीम.